हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही आज आलो आहे एंगेजमेंटसाठी एस क्लबला, वाळूज MIDC. तर माझं छान आहे भाजी. टिपू द्यावा लागतो भावाला, टिपू द्यावा लागतो भावाला. आमची काही सोय आहे सा, आम्हाला काही खायला का नाही खायला काही आहे नंदायच्या का आणि ही आहे आमची नवरी बाई. तर रिंग सेरेमोनी चालू होती आणि नवरदेव पण खूप छान आहे त्याच्यामुळं, आणि त्यांचं डेकोरेशन वगैरे चालू होतं समोर, फटाके वगैरे उडवायचं मध्ये, त्याच्यामुळे ते थांबले होते. आणि नवरी कशी दिसते प्लीज कमेंट करून मला सगळ्यांनी सांगायचं आहे. आणि खूप छान अशी तयारी झालेली होती आणि एंगेजमेंट म्हणून आता पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि सॉन्ग वगैरे इथे चालू होते त्यामुळे मी घेतलं नाही, कॉपीराईट येईल म्हणून. आणि खूप छान वाटत होतं डेकोरेशन. बघा, ही आहे माझ्या सख्या मामाची मुलगी आणि पाहुणे मंडळी बसलेले होते. आणि समोर आता लग्नाचा प्लॅन आहेच, तो मी शूटवर तुम्हाला दाखवणारच आहे. पण इथे चालू होतं फोटोशूट आणि सगळे रिलेटिव्ज बसलेले होते. छोटंसं होतं पण छान होतं आणि प्रोफेशनली वाटत होतं. आणि सगळे इकडं लेडीज नातेवाईक होते आणि एंगेजमेंटची सेरेमनी चालू होती इथं. आणि बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे डेकोरेट पण केलेलं होतं. आणि नंतर ठरलं की वन डेमध्येच लग्न करायचं, म्हणून मग सगळं अर्जंट घाईने बाकीचं शूट मी लग्न लागायच्या वेळेचं वगैरे घेऊ शकले नाही, कारण खूप घाई झालेली होती. आणि इथे लागते नवरदेव नवरीला अर्जंटमध्ये हळदी, कारण की आपल्या परंपरेनुसार सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात, म्हणून हे वन डेमध्येच लग्न लागलेलं आहे. आणि खूप छान पण वाटत होतं. आणि इथं चालू होता हळदीचा कार्यक्रम. आणि नवरीबाई आपली कशी दिसते बघा. आणि जास्त काही पाहुणे नव्हते, थोडेच होते एंगेजमेंटच्या नुसार. तर मध्येच लग्न ठरल्यामुळं मग जे बाकीचे थोडेफार राहिलेले होते त्यांना बोलावून घेतलं होतं. आणि आणि काहीच बाई बाळा मामाची मजा. समोर
मेकअप नाही काय